नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. चला, आज आपण बनवणार आहे झणझणीत असा चिकनचा रस्सा. बघू शकता तुम्ही, छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. अशी भाजी बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चला रेसिपीकडे चला. एक अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण. त्यात आपण लिंबू पिळून पाणी टाकून ठेवणार आहे साईडला, जेणेकरून त्याच्यावरची जी गिळगिळीत स्किन असते ती सगळी निघून जाते, वास नाही येत चिकनचा. स्वच्छ असं चिकन धुवून निघतं. तर आपण मसाला काढून घेऊ. अर्धा किलो चिकनसाठी 5 ते 6 कांदे, 2 टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, चिकन करी मसाला, गरम मसाला आणि सुक्या मसाल्यामध्ये पाहू दही पण घ्यायचं आहे. सुके मसाले पाहू आता. लाल मिरची पावडर, भाजी आपल्याला झणझणीत बनवायची म्हटल्यानंतर लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेली आहे. हळद, धना पावडर, गरम मसाला आणि चिकन करी मसाला हे सगळे सुके मसाले आपण एका वाटीत काढून घेणार आहे. सिंपल भाजी आहे पण खूप छान लागते, एकदा करून बघा मित्रांनो. चला मसाला काढून घेऊ. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे तिन्ही वस्तू आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे. मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कमी साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये हॉटेलची बी भाजी फेल होईल अशी भाजी आपण बनवणार आहे. इतकी छान लागते अशी भाजी, तुम्ही एकदा करून बघा. मसाला करून घेऊ. चला एकदम स्मूथ बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. खडे मसाले घ्यायचे आहेत आपल्याला. तेजपत्ता, लवंग, दालचिनी सगळं काढून घ्यायचं. पातेलं ठेवू, तेल टाकून तेल गरम करून घेणार आहे. त्यात नंतर आपण खडे मसाले टाकून घेऊ. खडे मसाले मस्त तळायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेस्ट टाकणार आहे, जी आपण मिक्सरमधून काढलेली आहे. टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. यातच आपण मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून मसाला आपला मस्त फ्राय होईल तेलामध्ये. कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चापणा हा कांदा आणि टोमॅटो शिजून निघेल. मस्त कच्चा उग्र वास येणार नाही टोमॅटोचा. परतून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मिनटं तेल सुटूसपर्यंत मस्त आपल्याला ही पेस्ट तळून घ्यायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकून हलवून घ्यायचं आहे. दोन मिनटं ठेवायचं आहे.
अद्रक लसूण टाकल्याच्या नंतर 2 मिनटानंतर आपल्याला त्यात सुके मसाले टाकायचे. यात मेन हाच आहे की आपला मसाला छान असा फ्राय झाला पाहिजे तेलामध्ये. जर तुम्ही कच्चा ठेवशाल ना तर भाजी तेवढी छान लागणार नाही. मसाला हा छान फ्राय झाला पाहिजे तेलामध्ये. हे बघा तेल सुटायला लागले. त्यात आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यात टाकून घेणार आहे. 2 मिनटं हलवून घ्यायचं. तेल सुटायला लागलं का आपण आता त्याच्यामध्ये दही पण टाकून घेणार आहे. दही टाकायचं आहे आपल्याला. दही टाकल्यानंतर छान टेस्ट येते भाजीला. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला गॅस कमी करून होऊ द्यायचा आहे. मस्त तळू द्यायचा आहे तेलामध्ये. तोपर्यंत आपण चिकन धुवून घेऊ. चिकन मस्त साफ स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे. 3 ते 4 पाण्याने आपण चिकन मस्त धुवून घेणार आहे. बघू शकता मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनटात आपली भाजी तयार होती. छान भाजी लागते ही. सिंपल आणि मस्त अशी छान अशी भाजी तयार होते आपली. चला आता आपण यात चिकन टाकून घेऊ. मसाला आपला तळला गेलेला आहे मस्त. बघा छान कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला. चला चिकन टाकून घेऊ आता. चिकन टाकून 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे. हलवल्याच्या नंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवू. पाणी न टाकता याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण यात पातेल्यात पाणी गरम करून यात आपण टाकणार आहे. थंड पाणी टाकायचं नाही. पाणी गरम करायला ठेवलं. चला आपण भाजीला उकळी आलेली. चला आता आपण गरम पाणी टाकून घेऊ भाजीमध्ये. चिकन शिजायला जास्त टाईम नाही लागत. चला पाणी टाकून घेऊ आपण आता यात गरम. तुम्हाला जेवढा रस्सा लागेल तेवढं पाणी टाकायचं. भाजी एकदा हलवून आपण झाकण ठेवणार आहे यावर. इकडं बघू शकता आमची पिऊ खेळतीये बघा. चला आता आपण भाजी बघू. छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. तरी बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे भाजीला. आपण विशिष्ट काय वेगळा असा मसाला टाकणार नाही याच्यामध्ये. घरचेच मसाले आहेत आपले सगळे. तरी भाजी छान होती. हॉटेलची भाजी विसरून जाशाल तुम्ही ही भाजी बनवल्याच्या नंतर. कोथिंबीर टाकू आपण. छान होती ही भाजी. एकदा करून बघा. हे बघा आपली भाजी तयार आहे. ताट वाढवून घेणार आहे आता आपण. काय दिसते भाजी बघा आपली. एक नंबर भाजी झालेली होती. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि एकदा ही भाजी नक्की बनवून बघा.